अगं येनो तुला माहिती आहे का ग काय ग आज आपल्याला भेटायला कोणाला आहे सुप्रसिद्ध कलाकार निम्मी डान्सर हो का हो ग त्यांना स्पेशल बोलवलं ना डान्स करायला हो ग तू बघितली का त्यांचा डान्स हो कधी मस्त भिंडीवाली घुमते हो का हो बाई माझं मी पाहिलंच नाही चल मग जायचं पाहायला नंतर पाहू नाही आताच चल पहिला आपण फिरून येऊ नंतर डान्स बघू बरं ठीक आहे तुझं म्हणणं हो चल चल क्या बात है
आहा हा हा अरे वाह क्या बात है। बेस शुरू कर दो भैया। जीरो जीरो बेस जीरो जीरो करून लागा जीरो। हॅलो हॅलो हा प्लेन ठेवाले बढिया। तर दोन्ही शहरांचे गणागवणीचे राऊंड समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या दुय्यमीला सुरुवात झाली। आमच्या जोडीला लाभलेले नावाजलेले गावाजलेले वाजलेले सन्मान्य मारुतीजी मारबते हा मारबतीजी यांचा पहिला फेर झाला बंधून ना तुम्हाला सांगतो झाला। हात नाही पाय नाही तरी तो बोले आणि त्याच्या इशाऱ्यावरती हे दुनिया चाले। नवे गण शंकराचा नवे गण पार्वतीचा आणि नवे तो कंकराचा असं तरी तो गण कोणता। मी आपल्या बुद्धीप्रमाणे त्याले उत्तर देण्याचं समाधान केलं। मी म्हटलं हात नाही पाय नाही तरी तो बोलेन त्याच्या इशाऱ्यावर दुनिया चालत ते म्हणजे भारताचं संविधान। मी माझ्या बुद्धीप्रमाणे समाधान केलं पण त्याले पचनी पडलं नाही पडलं काही हरकत नाही। काही हरकत नाही। तर आपल्या फेऱ्यावरती शाहीर साहेब आले पा शाहीर साहेब म्हणते काय घेणार होता म्हणते पहिला फेर आणि भेटला म्हणते शेराले 125 125 शाहीर मारुतीजी असे शेर म्हणा का काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य राहिला पाहिजे काहीतरी हे असं तर लहानसं पोट्टे बनवूनजी नाही इथून तालसूर कुठं लाव आणि मी जिथं आलो ते गावात हे असे कोणी बनवते नाही हे गाव आहे बरं काय हरकत नाही। घेणार होता पहिला फेर तू आहे मग 125 शेर तो तूच राह मग शेर आता मी घेतला दुसरा फेर नाही का पुन्हा पाहणं बोलणं काय म्हणते तू गायले तंते थांबणं म्हणते भेलास का म्हणते पाजी जेमतेमच्या बहीण गण करून गेलो होतो बसलो होतो तिथं जेम बरोबर आहे हे का हा मी कुठं भेलो जी हो का मी स्टेज सोडून परालो का खाली बसलो तोही भाग वेगळा झाला। अरे स्टेजच्या वरता बसून होता मग कसा भेला आणि तू कोणाच्या वय केला आणि तू आता कुठे गेला हे मारुतीजी गौरतन बोजा मेरे को पहिल्या फेराचा वाङ्मय कसा झाला पाहिजे हे पहिले बोलून घ्या। हा तुम्ही बोलता थोडस बंधन ठेवा बोलण्यामध्ये मी तुम्हाला वारंवार समजवतो। भेलास का भेलास का नाही मी तर आलो त्या मी 9 महिन्याचा हो ना इथं आलो मी हालवाले आणला या लोकांना मला का बोलाव काय समजत नाही पुन्हा म्हणे ना का येत ताना बाड्यासारखा काहीतरी हा एक नंबर बरोबर म्हणतो थांबा 1 मिनिट पुन्हा शाहीर साहेबांचं म्हणणं आहे काय आता मी जेव्हा शाहीर साहेबाला प्रश्न विचारला होता अफजल खानाले म्हणलं 60 बायका होत्या अफजल खानाले म्हणलं 60 बायका होता 59 बायकाच्या म्हणलं त्याले मारलं तर विजापूर मध्ये आज बी 59 बायकाची कबर उपस्थित आहे तर म्हणलं जे 60वी बायको होती ते कोणाच्या सांगण्यावरून गेली म्हणजे तिथून गायब झाली का तिने मारण्यात नाही आलं बा म्हणून आणि ते कोणाची कोण झाली तर पा च्या बहीण मा प्रश्नाचं उत्तर राहिला चुलीकडं मा प्रश्नावर पहिले प्रश्न निर्माण केला कोणता तू म्हणते का 60 बायका होत्या मी म्हणते 63 होत्या 3 पुन्हा आपल्या घरून दिला का तुम्ही नाही हा 3 कुठून आणल्या मी पागलाव का वाचणारा नाही मी पागलाव का आणि जेव्हा मी म्हणून राहिला का तू म्हणजे त्यावेळेस कोणाच्या सांगण्यावरून ते बायको बराली तमाम का देते उत्तर मोगल बादशाहचा अर्थ तुम्हाला सांगतो मी तुम्हाला का होते बाबू जे पहिले सल्तनत राहे सल्तनत ज्याले म्हणतो आपण सल्तनत त्या सल्तनतचा जो राजा राहिला त्याले मोगल बादशाह म्हटले जाय मोगल बादशाह जसं आपण राजा ज्याने म्हणतो राजा तर मग यानं का सांगितलं उत्तर फक्त राजा सांगितलं राजा मग कोणता राजा मग मोगल बादशाह कोणता अकबर आहे
जहागीर आहे, औरंगजेब आहे, बहादूर आहे, अकबर आहे का बाबर आहे का शहाजहा आहे? कोणत्या मोगल बादशाहानं पळून गेली? नाही का छुट्या घुमाची शायरी आहे का नाही? वा न मलेच म्हणते भेलास का ग? वा वा वा, त्यासारख्या भिंत खूपच झालं का? एवढे दिवस नाही. आणि म्हणून काय म्हणत हवं? काय? महफिल के बिना गाना गाया नहीं जाता. नहीं महफिल के बिना अरे गाना गाया नहीं जाता. नहीं जाता. कोई कहे कितना बिलाल उसका काम उसे भाता. तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता. गीता. और पूछे हुए सवाल का जवाब मारुति भाऊ को देना नहीं आता. नहीं आता. क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लईजा होना. क्या बात है? शाहीर साहेब, हा विषय लय कठीण आहे. कोणता जो तुम्ही न गावला ते गाणं कुठं, त्याची टीप कुठं, आणि कुठं तुम्ही मलेच म्हणता ताल सूट. अरे अरे बापा, तेरे मस्त मस्त दोने लगेच कठीण विषय आहे तो. असो काही हरकत नाही. या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर चार चौकात त्याचा मान आहे. प्रश्नाचं उत्तर असं दे म्हणे मारुती शाहीर. का आता वाटलं पाहिजे काहीतरी समाधान आहे. समाधान आहे. मी तुले म्हणतो 60 बायका होत्या, तू म्हणते 63 बायका होत्या. मग ह्या 3 बायका आल्या कुठून जास्तच्या? आणि मोठे पुस्तक वाचते नुसते जिथं बायका वाढते. असे पुस्तकं निघले का ज्या पुस्तकामध्ये नुसते बायका वाढते? असे असंत दे या भारतामध्ये गरजा तरुण पुरं लगीत आहे, त्याला गरज आहे बायकाची. वा रे वा, हे शायरी आम्हालाच म्हणता भेलास का आणि फागोडा नको दाखवू का? पहिल्या फेरामध्ये काय बोलणं नाही, चालणार नाही. मारुतीजी विचार करा, लक्षात ठेवा. नाही तर पहिला तुमच्या तर दुसरं मागं उभा असतो मी इथं संध्याकाळ. जिकडं परान तिकडे याची तयारी आहे माय म्हणे. क्या बात है? हे बंद करा. घेणार होता पहिला फेरानं मी भेटला 1.25 शेर, तू शेर आणि मी काय बकरी आव का? नाही. तू करशील शायरी, मी का आलू सिलिंग आहे गावामध्ये? नाही. वा रे वा, तुला सांगते तू बोलायचा पाहिजे विचार कर का तू बोलून काढायला बा म्हणून. या गोष्टी काय सांगायला पाहिजे. इथं घेणार होता पहिला फेर आणि मग तुला भेटला शेराले 1.25 शेर. हे लोक न्याय करतील ना आपल्या तोंडानं का? वा रे वा. आणि म्हणून काय म्हणता जर लक्ष असू द्या. काय? अरे पंछी सुर में गाते हैं, अरे भौरे गुनगुनाते हैं. क्या बात है? अरे पंछी सुर में गाते हैं, भौरे गुनगुनाते हैं, घुंघरू बजाती है हवा. अरे ऐसे मुस्कुराती है, यूं भी जाती लाती है, कैसे हो ये मेरी दिलरुबा. अरे ऐसे मुस्कुराती है, यूं भी जाती लाती है, कैसे हो ये मेरी दिलरुबा. सुर में गाते हैं, भौरे गुनगुनाते हैं, घुंघरू बजाती है हवा. ऐसे मुस्कुराती है, यूं भी जाती लाती है, जैसे हो ये मेरी दिलरुबा. ऐसे मुस्कुराती है, यूं भी जाती लाती है, जैसे हो ये मेरी दिलरुबा. उज्ज्वल दीपाची जळलेली वाहत आहे, तुझा आणि माझा सामना या खैरगाव गावात आहे. उज्ज्वल दीपाची जळलेली वाहत आहे, तुझा आणि माझा सामना या खैरगाव गावात आहे. सामन्याला नक्की मजा येईल बंधूंनो. फक्त हे आमची सुरुवात आहे. सुरुवात आहे. सुरुवात आहे. ब्रह्माचा पोरगा तर तुही बाणवती होई ना का बजरंगबली.
हा काय कमी आहे का जी नाही हा बहीण लंका पेटवली होती ना तर मग काय मामूली गोष्टी आहे का मारुती भाऊ नाही हा आपण दोघं भाऊ ना हॉटेलात जाऊ मी खाईन चिवडा तू खाजू मग भेलपुरी नाहीची लवकीची बाई बिलकुल दोघे भेलपुरी आणि चिवडा हा त्याने म्हणून काय म्हणत आहो काय भेलास का नाही हा भेणारा नाही होय नाही लक्षात ठेवजो असं एवढे दिवस नाही अजिबात नाही असं ती तयारी तर घेतो पहिला भेट खेळायचा इथं मागे इथं नाही वाजवला मी ना तर क्या बात है अरे वा भेलास का त्या होता पहिला फेरन भेटला सव्वाशे हे का हवंय या लावण्या हे का बनून राहिला असे 100 शेर बनवते तर बसल्या 15 मिनिटामध्ये दे मागल पेन नबू अरे सामना हा गाजू द्या अरे बोल बाला वाजू द्या अरे सामना हा गाजू द्या बोल बाला वाजू द्या आणि हे खैर गाव देईल दुआ अरे सामना हा गाजू द्या बोल बाला वाजू द्या खैर गाव देईल दुआ अरे प्रबोधन सायाने परिवर्तन ठायाने शायरीची जी हवा अरे प्रबोधन सायाने परिवर्तन ठायाने शायरीची जी हवा बाला वाजू द्या खैर गाव देईल दुआ हो प्रबोधन सायाने परिवर्तन ठायाने देईल शायरीची जी हवा अरे प्रबोधन सायाने परिवर्तन ठायाने देईल शायरीची जी हवा जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही जगत असला तरी त्याच्या जगण्याले शान नाही अजिबात नाही जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही जगत असला तरी त्याच्या जगण्याले शान नाही गावामध्ये किती मोठा विद्वान असन तरी तो मुजोर अगाऊ होता आणि मरता बरोबर त्याच्या माहितीवरती गोष्टी होते का म्हणते याच्यासारखा माणूस नव्हता तुम्हाला सांगतो बंधूंनो काय तर याच्यासारखा माणूस नव्हता हे गोष्ट फक्त 14 दिवस असते याच्यासारखा माणूस नव्हता हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वीचे जेवण त्याच्या हातात येऊ द्या तर साला म्हणते भाजीत मीठ कमी दिसते जिवंतपणी कोणी कोणाला बनवते का नाही पण त्याले कमी जास्त होऊ द्या तर म्हणते अरे बापा रे म्हणते बेकार मिळाले म्हणते याच्यासारखा माणूस नव्हता म्हणते हा कोणी नाही तर जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही जगत असला तरी त्याच्या जगण्याले शान नाही गावामध्ये किती मोठा विद्वान असेल तरी मुजोर अगाऊ होता आणि मरता बरोबर त्याच्या गोष्टीवर होते का याच्यासारखा माणूस नव्हता याच्यासारखा माणूस नव्हता हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वीचं जेवण येऊ त्याच्या हातामध्ये तर साधारण भाजीत मीठ कमी दिसते तर मिठासाठी तो जोरात जोरात चिल्लावते कोण तो रळणारा तो मिठासाठी जोरात जोरात चिल्लावते जे लहानचं बोट म्हणते ए काका थांबणं का म्हणते तुला थोडीशी धीर आहे तेवढ्या म्हणजे तो एका बोटाने चाटून पाहिजे वा म्हणते याच्या 14ची 1 नंबर खीर आहे 1 नंबर खीर आहे राहिला त्या पैशात येतच ती गाडी येतील आणि ते प्रॉपर्टी तिथंच आणि तू करत राह माझ्यासारखा विद्वान नाही माझ्यासारखा बलवान नाही गावामध्ये सत्य परिस्थिती आहे बांधवांनो तर मारुतीजी सामना हा गाजू द्या बोल बाला वाजू द्या खैर गाव देईल दुआ प्रबोधन सायाने परिवर्तन ठायाने होईल शाहिरीची हवा क्या बात है या लोकांना प्रबोधन करायचं आहे परिवर्तन घडवायचं आहे म्हणून मी समोर काय म्हणत आहे
अरे बसली जनता काढून घंटा हा मुद्दा आहे मोठ्या तानाचा हे ठेकेदार अरे केलं सार हा योग आहे मोठ्या मनाचा अरे बसली जनता अरे काढून घंटा हा मुद्दा आहे मोठ्या तानाचा एक तास लोक काढून बसलेले आहेत म्हणजे काढून बसला आपला घंटा किंवा घंटा काढून बसले घंटा काढून नाही बसले एक तास काढून आपला वेळ आलेला आहे कोणी शेतीतलं काम सोडून आलेला आहे कोणी नोकरी सोडून आलेला आहे तर कोणी आपल्या बायकोशी खोटं बोलून आलेलं अगदी बरोबर कायसाठी कशासाठी इथं मारुती शाहीर आणि सुरत शाहीरचा उभा धिंगाणा आहे ओके माय उभा धिंगाणा खरे खरा तमाशा आहे तर मग खैरगाववाल्यानं काय केलं काय केलं हे ठेकेदार अन केलं सार अरे हा योग आहे मोठ्या मानाचा अरे बसली जनता अन काढून घंटा हा मुद्दा आहे मोठ्या तानाचा अरे नाही ठेवलं सुरमाने अन नाही त्या शिवानीले अरे नाही ठेवलं सुरमाने आणि नाही त्या शिवानीले आणि ह्या मारुती भाऊ म्हणे याचा फोन आला कमिटीचा म्हणे शाहीर साहेब दुय्यम करायची आहे म्हणे तर म्हणलं कोणाशी तर मागच्या वर्षी झाली होती जी म्हणलं शिवानी सोबत खरगावले अरे हाट म्हणे नाही 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 म्हणे शिवानी नाही होणार सुरमा नहीं होना सोनू नहीं होना जया वो भी नहीं होना कौन होना बोले कौन तो अभी मार्केट में आया बोले एक कौन माँ रोती कौन आया बोले मारुति मारुति तो उसको रखेंगे बोले मारुति को हाँ। बोला ठीक है आणि ठेवलं बाबा मारुतीले तर मग त्याचे पैसे खंडीन का नाही खंडीन घंटे बाबा का पाजायची पहिल्याच तर फेडत भिल्ला नाही रे तू भेलास का म्हणते म्हणजे ओके बाय का करावं असं वाटते का तुला कधी कधी अगरबत्ती लावून गुरु करा बस मापाचे शब्दच नव्हते कोणतं खराब बोलतो मा शेरामध्ये काय खराब आहे नाही. बोलण्यामध्ये खराब आहे पहिल्या फेरामध्ये काय आहे काय शब्द असते माझे टोचण्याला आणि म्हणून मारुती शाहीर साहेब काय झालं काय झालं म्हणजे नाही ठेवलं सुरमाने आणि नाही त्या शिवानीले आणि ह्या मारुती भाऊ जमला रे बुवा अरे प्रबोधन सायाने परिवर्तन ठायाने शाहिरीची हवा अरे प्रबोधन सायाने परिवर्तन ठायाने शाहिरीची हवा मारुती भाऊचा प्रश्न आहे पुन्हा म्हणतात की या धरतीचे गुण किती या धरतीचे गुण किती तर शाहीर साहेब तुम्हाला सांगतो या धरतीचे गुण आहे 5 कोणते कोणते शब्द स्पर्श रूप आणि गंध सॉरी या धरतीचे गुण आहे 4 कोणते कोणते शब्द स्पर्श रूप आणि गंध म्हणजे माती ज्याला म्हणतो आपण शाहीर साहेब माझ्या तर्कबुद्धीनुसार या धरतीचे हे 4 गुण आहेत आता तुमच्यापाशी काय आहे बापा तुमच्यापाशी माझ्यापेक्षा जास्त पुस्तक आहे मी म्हणतो 60 बायका तुम्ही म्हणतात 63 बायका ज्या पुस्तकामध्ये बायकाची वाढ होते असे पुस्तक आहे तुमच्यापाशी तर आता एकच प्रश्न छोटासा विचारतो जास्त भांगड कथा मी लावत नाही मला आवडत नाही एका राजानं 2 हत्ती गडावर चढवले एका राजानं 2 हत्ती गडावर चढवले तो राजा कोणता आता एका हत्तीचं वजन पाहिलं तर 5000 किलो 6000 किलो पण त्या राजानं गडावर नेले कसे ते पैसे आणा ना त्याचे वाले ते देऊन राहिले 5000 किलोचे 6000 किलोचे हत्ती नेले कसे म्हणतो गडावर आता हे तुम्हाला सांगायचं आहे
का तो नेणारा राजा कोण मारुतीजी आणि ते हत्ती कोण आणि मग मला म्हणला का घेणार होता पहिला फेर आणि भेटला सरा शेराले सव्वा शेर नाही का हा. आणि मारुती शाही जागे अच्छे ढेर अरे बा अरे महादेव वारे माझ्या मारुती कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्र तिन्ही प्रचित्या स्मरा शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे मारुती शहर तिथे ज्ञानी विचाराने तरा तेव्हा ते विद्यानुगी पिढी म्हणतील का मोबाईल पेक्षा तमाशा बरा किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला जिसको ना समझी शायरी उसने नंगा नाच बना डाला नंगा नाच क्योंकि क्या कह रहा हूँ ऐसा मैं क्यों कर रहा हूँ बहुत तरफ हो जाओ शायर होना आसान बात नहीं उसके लिए दिन में सोना और रात को जगना पड़ता है शायर होना आसान बात नहीं उसके लिए पागल होना पड़ता है उसके लिए दिन को सोना और रात में जगना पड़ता है तब जाके अच्छा शायर बनता है और ये ठेकेदार लोग कहते हैं क्या बनते शायर ये सब बातें हमको मत बताओ हमको सिर्फ अच्छा कार्यक्रम मांगता है क्या बात है हाँ हमारी भी दुख भरी दास्ता है किसी ने ना जानी किसी ने ना मानी है मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी कहानी है क्या बात है काय बोलून राहिलो तुम्हाला टोचून राहिले शब्द मायवाले आणि म्हणून मारुती शाहीर पुढच्या फेराला थोडं सावरून घ्या हा तुम्ही सावरा नाही तर मग माझ्या समोरच्या फेराला मला कावरा लागेल लक्षात ठेवा आणि म्हणून समोर मी काय बोलतो इतिहास खोलाची शायरी सोपी नाही मारुती शाहीर जी मी म्हणत नाही तुम्हाला का तुम्ही शाहीर खरा बाबा म्हणून पण अण्णाभाऊ शाहीर ना मुंबई महाराष्ट्राला मिळून दिली ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे झाले आणि बाबासाहेबांनी त्यांना पदवी दिली लोकशाही हे पेन्शन जे मिळते ते त्यांची देणं अण्णाभाऊ साठेची आणि म्हणून मी काय म्हणत आहो काय अरे अण्णाभाऊ अण्णा थोडं पाहू अरे गायक कमावला शाहिरीच्या नावावरी लोकशाहीर दिला मान आणि बाबासाहेबांनी त्यांच्या जीवावरी क्या बात हे कीर्ती केली मोलाची आणि इतिहास खोलाची आणि हा इतिहास सांगूया नवा परिवर्तन सायाने प्रबोधन शायरीची हवा परिवर्तन सायाने प्रबोधन शायरीची हवा
आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचिती हा 3 प्रचितीने शायरी होत असते बंधनो. आता झाली कोणती? गुरु आणि शास्त्रप्रचिती. आता आत्मप्रचितीकडे वळत आहो आणि आत्मप्रचितीचं गाणं सादर करतो. कमिटीने वेळ दिला, 2 गाणे सादर करायचे, 2 गाणे सादर करतो. अरे मेरे वाली को ससुरवाड़ी को लेके जाऊं क्या? जाओ. अरे मेरे वाली को ससुरवाड़ी को लेके जाऊं क्या? जाऊं क्या? जाऊं क्या? क्या बात है? मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? आ जाना. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? आ जाओ. और बोल मैं हल्की बजाऊं क्या? तुझसे मिलने आ जाऊं क्या? बोल मैं हल्की बजाऊं क्या? काय म्हणते माझं गाणं, जरा लक्ष असू द्या. काय? अरे एका बुट्टीला जवानी आली, अरे एका बुट्टीला जवानी आली, अन फजिती तुम्ही पहा, अजी पहा, अजी पहा. ओके माय बुट्टीले जवानी आली का जी? बुट्टीली आली जवानी, हाँ. अन जिसकी जनता दीवानी, मुन्नी की जवानी वर शीला की जवानी. म्हणजे बुट्टीची दिवाणी होती. हा, किती कटली असतात मग ती बुट्टी. बुट्टीली आली जवानी, बुट्टी झाली जमात ना, बाबा गेला कोमात. ओके माय बाबा कोमात गेला. बिलकुल. हा. आता काय म्हणते? काय म्हणते? अरे एका बुट्टीला जवानी आली, हा. अन फजिती तुम्ही पहा, अजी पहा, अजी पहा. मग काय झालं? 3 बुड्डा केला स्वाहा, स्वाहा. 3 बुड्डा केला स्वाहा. स्वा म्हणजे मारून टाकला. बाप रे, किती कमीनी बुट्टी म्हणावा. बुट्टीनं पिटकली बुड्ड्याची नड्डी, नट्टी. आणि बुड्ड्याने दिली गड्डी, ओके माय. आणि जागा पाहून पट्टी. किती मग बुट्टी जमिनीत झाली? घाललं, हा. आणि मग काय केलं? काय केलं? 3 बुड्डा केला स्वाहा, स्वाहा. पण धगडे केले 10. 3 बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. एका बुट्टीला जवानी आली, फजिती तुम्ही पहा. अरे एका बुट्टीला जवानी आली, फजिती तुम्ही पहा, 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 पहा. 3 बुड्डा केला स्वाहा, 3 बुड्डा केला स्वाहा, पण दगडे गेले 10. 3 बुड्डा केला स्वाहा, पण दगडे गेले 10. आता बुट्टीने झाले बाबा 10 नवरे. ओके माय बुट्टी दादा नवरे. 10 नवरे केले बाबा बुट्टीनं. हा. आत्मानुभवाचा प्रश्न आहे शाहीर साहेब, तुम्हाला याचा उगाळा करायचा मारुतीजी. असं. हा, आणि मग मला म्हणजे भागोडा नको दाखवा, भेलास का गा, भेलास का गा. पहिला फिरवे, मग पहिले समोरच्या फिरायला कोण कोणाला भेलत. वा रे वा. तर बघा, बुट्टीला 10 नवरे झाले बांधवानो. हा. आणि मग बुट्टीचे जेव्हा लग्न झालं, तर गोष्ट कशाची? जेवणाची. आणि जेवणाची जेव्हा गोष्ट आली, हा. 1 नंबरची चॅप्टर बुट्टी. ओके माय चॅप्टर बुट्टी. बघा कसं घुमवते 10 नवरेला. कसं घुमवते? अरे जेवण कराले जेव्हा बुट्टी बसली, हा. अरे जेवण कराले जेव्हा बुट्टी बसली, आणि 10 नवऱ्याने तिच्या स्वयंपाकाले कंबोर कसली. ओके माय बुट्टी आयता खातो म्हणे. हा. अरे मी एकटी बसून खातो, एकटी बसून खातो म्हणे बुट्टी. आणि बुट्ट्याला काम करायला अरे लावले. मी एकटी बसून खातो, तुम्ही तसेच उभे राहा, अजी राहा, अजी राहा, अजी राहा. मग काय झालं? 3 बुड्डा केला स्वाहा, स्वाहा. पण दगडे गेले 10. 3 बुड्डा केला स्वाहा, पण दगडे गेले 10.
तिनं बुड्डा केला स्वार तिनं बुड्डा केला स्वार पण धगडे केले जा तिनं बुड्डा केला स्वार पण धगडे केले जा आणि जेवणानंतर गोष्ट कशाची येते बांधवांनो आता झोपाची गोष्ट येते बुट्टी पल्ली एकटी आणि बुट्टी पल्ली जा ओके माय कसं होईल बुट्टीचं आता मस्ते पुरा खलबला बुट्टी कसा खलबला होते सांगतो तुम्हाला अरे झोपाईच्या वेळेस ते बुट्टी घरात अरे झोपाईच्या वेळेस ते बुट्टी घरात आणि 10 नवरे तिचे अजी वाट पाहे दारात ओके माय दारामध्ये वाट पाहत होती तो म्हणे मी जातो तो म्हणे मी जातो म्हणजे आय एम फर्स्ट म्हणे ओके म्हणजे एकामेकाला मारू लागले म्हणजे पहिला नंबर काय झालं तो म्हणे मी जातो तो म्हणे मी जातो बुट्टी एकटीच आता सांगन मारुती शहर कोण जाते हो बरोबर आहे तुझ्या कोणासोबत आहे मारुती शहर सोबत आहे हो ना मग सांगन कोण मारुतीची आणि तसे त्याच्यामध्ये पुस्तक असं आहे का ज्याच्यामध्ये बायकाची वाढ होते हो तुम्ही 10 सांगले तर 12 म्हणा 10 नाही 10 सांगायचं आहे बुट्टी कोणती म्हणून लक्षात ठेवा अरे एकामेकाला मारू लागले म्हणे पहिला नंबर अजी ओके तिनं बुड्डा केला स्वाहा तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले शेवटचे 2 कडवे राहिले बांधवानो आता बुट्टीनं काय केलं त्यांना धोका किती नवऱ्याले 10 नवऱ्या म्हणून तिघाले जवळ केलं 7 जणांना दिला धोका माय 7 बाहेर 7 जणांना दिला धोका और बुट्टीने 7 नवरे को ठोका किसी ने ना रोका किसी ने ना झोका आणि म्हणून काय बांधवानो काय अरे दिवसा मागे ते दिवस गेले अरे दिवसा मागे ते दिवस गेले अरे 10 म्हणून तिने तिघाला जवळ केले माय फक्त 3 अरे 7 जणावर बुट्टी चिडली अरे 7 जणावर बुट्टी चिडली म्हणे इथून निघून जा अजी जा गेट आउट फ्रॉम माय ओन ओके माय इंग्लिश मध्ये म्हणायची अशी आपल्या इंग्लिश मध्ये मी म्हणतो असं अरे तिनं बुड्डा केला स्वाहा तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले तुम्ही तिनं बुड्डा केला स्वाहा तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले तिनं बुड्डा केला स्वाहा पण धगडे केले गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव पडला अरे गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव पडला आणि शाहीर सूरज म्हणे काय बुद्धीचा अर्थ आम्हाले नाही कळला तुम्हाला समजलं का बंधूंनो नाही समजलं नाव ना गाव ना गुप्तदान यांच्याकडून 50 रुपये भेट आलेली आहे तर गुरु ब्रह्मा काय म्हणे अरे गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव पडला अरे गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव पडला आणि शाहीर सूरज म्हणे काय बुद्धीचा अर्थ आम्हाला नाही कळला मी मारुती शैलेशाचा विचारतो काय विचारता थोडं पटो ना सांगते का अजी का
हमारे मारुति भैया हाँ। आपको बताना है 10 बुद्धि कौन सी है। ज्यादा मैं मंगल कथा नहीं पूछूंगा। नहीं। दिन बुड्ढा केला स्वाहा स्वाहा, दिन बुड्ढा केला स्वाहा स्वाहा, कोण झगडे केले दा, दिन बुड्ढा केला स्वाहा, कोण झगडे केले दा। आमच्या राऊंड समाप्त झाला। सन्मान्य मारुती शाहीर साहेब कार्यक्रमाला समोर सुंदर सुरुवात करतो। हा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सत्यपाल महाराजांची सत्यवाणी, प्रबोधन सम्राट सप्तखंडेरी वादक, ग्रामवासी जनता घोराड, संत गाडगे वाचनालय इथे दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ला सत्यपाल महाराजांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे घोराडी ते। तरी जास्तीत जास्त संख्येने जाऊन त्या प्रबोधनाचा लाभ घ्यावा। सन्मान्य रामचंद्रजी कनिरे साहेब यांच्याकडून 50 रुपयाची भेट आलेली आहे। पार्टी आम्हाला खूप खूप धन्यवाद। हा, तसेच गुलाबराव शाही राहणी पुसदा अमरावती यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये मिळाले। लाख लाख धन्यवाद। हा, सन्मान्य मनोजी बावणेजी वरिष्ठ लाईनमॅन मुक्काम खैरगाव यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे। धन्यवाद लाईनमॅन साहेब, पार्टी आभारी आहे।